प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. 19 जून 1983ची ती संध्याकाळ. ब्रदर आपल्या घरातून बाहेर पडले. रमिदी ह्या ठिकाणी असलेल्या वियानी आश्रमामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं. आणखी 20-22 मुलं त्या ठिकाणी येऊन पोहोचलेली होती आणि एक प्रवास सुरू झाला. त्या घराचं नाव संत जॉन मारी वियानी ह्यांच्या नावावरून वियानी आश्रम असं देण्यात आलेलं होतं. त्या आश्रमातील जीवन किती सुंदर. सकाळी 5:55 उठायचं, सगळी तयारी करायची, मिस्साला जायचं, नाश्ता करायचा, कॉलेजमध्ये जायचं, परत आल्यानंतर भोजन घेऊन थोडी विश्रांती घ्यायची, दुपारची प्रार्थना करायची, संध्याकाळचा चहा पण झाल्यानंतर थोडंसं बागकाम करायचं, अंघोळ झाल्यानंतर पुन्हा एकदा अभ्यासाला बसायचं, रात्रीची रोजरी करायची, जेवण घ्यायचं, थोडीशी करमणूक आणि 9:15 वाजता दिवे मालवायची. ह्या संपूर्ण प्रसंगामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दडलेला होता आणि तो होता आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी सतत मननचिंतन करणं. आणि मननचिंतन करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शक असायचे. फादर बार्थोल मचाडो ह्यांनी आम्हाला त्यावेळेला मार्गदर्शन केलं आणि ते संत जॉन मारी वियानी ह्यांच्या जीवनाशी संबंधित असलेलं मार्गदर्शन. त्यावेळेला त्यांनी 3 मुद्दे मांडलेले. ते अजूनही 42 वर्षानंतरही आमच्या काळजावरती कोरले गेलेले आहेत. ते म्हणाले, संत जॉन मारी वियानी फारसे हुशार नव्हते, परंतु संत जॉन मारी वियानी ह्यांच्या ठायी 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या: प्रार्थनामय जीवन, साधं जीवन आणि सेवाभावी जीवन. ते सदा न कदा प्रार्थना करत असलेले दिसायचे, सातत्याने परमेश्वराचं मननचिंतन करत असलेले दिसायचे. त्यांच्या संपर्कामध्ये असाच एक शेतकरी आला. तो शेतकरी देवळामध्ये बसायचा, परत जायचा. फादर जॉन मारी वियानी ह्यांनी त्याला विचारलं, तू देवळामध्ये काय करतोस? तर मी प्रार्थना करतो असं उत्तर त्याने दिलं. प्रार्थना करतो म्हणजे नक्की तू काय करतोस? आणि त्या शेतकऱ्याने दिलेलं उत्तर विद्वानालाही लाजवणारं होतं. त्याने सांगितलं, मी देवाकडे पाहतो आणि देव माझ्याकडे पाहतो, ह्याची जाणीव म्हणजेच प्रार्थना. देवाकडे पाहायचं आणि देव आपल्याकडे पाहत आहे ह्याची जाणीव ठेवायची, ह्याचंच नाव प्रार्थना. अशा प्रकारचं प्रार्थनामय जीवन संत जॉन मारी वियानी जगायचे. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य साधं जीवन. दिवसभरामध्ये काय खायचे? फक्त उकडलेली बटाटी आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायची. आणि तिसरं वैशिष्ट्य सेवाभावी जीवन. आपल्या लोकांचं तारण व्हावं, आपल्या लोकांना परमेश्वराची ओळख व्हावी, आपल्या लोकांचं परिवर्तन व्हावं, पापी जीवनापासून त्यांची मुक्तता व्हावी, म्हणून साध्यासुध्या प्रवचनामधून त्यांनी हृदयाला हात घातला आणि कितीतरी लोकांच्या हृदयाचं परिवर्तन झालं. दिवसातले 16 ते 18 तास कन्फेशनसाठी, लोकांच्या पापनिवेदनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यांना प्रायश्चित्त साक्रामेंत देण्यासाठी ते सदैव बसलेले असायचे. कितीतरी वेळेला त्यांच्या संपर्कात येणारे पापी लोक फारसा पश्चाताप करीत असलेले त्यांना दिसायचं नाही. एखादा माणूस येऊन सहज आपली पापं सांगायचा, हसत खेळत निघून जाण्याचा विचार करायचा, तेव्हा फादर जॉन मारी वियानी स्वतः अश्रू ढाळायची आणि तो माणूस विचारायचा, फादर तुम्ही का रडता? आणि फादर जॉन मारी वियानी सांगायचे, तुझ्या पापाबद्दल तू रडत नाहीस, म्हणून मी तुझ्या पापाबद्दल अश्रू ढाळत आहे. इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीला जर प्रायश्चित्त दिलं तर ती व्यक्ती प्रायश्चित्त घेणार नाही ह्याचीही जाणीव फादरांना असायची. म्हणून फादर त्याला सांगायचे, हे बघ, तुझं अर्ध प्रायश्चित्त मी करणार आहे, तू फक्त अर्ध प्रायश्चित्त कर. 40 वर्षे एकाच ठिकाणी राहून त्यांनी अशा प्रकारे लोकांची सेवा चाकरी केली.
शेवटी त्यांना आणखी एक देणगी मिळाली, लोकांच्या मनातील विचार ओळखण्याची. आणि त्यामुळे त्याचा चांगला उपयोग त्यांनी कितीतरी पापी लोकांच्या मनातील विचार ओळखून त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी केला. आज ख्रिस्त सभा संत जॉन मारी वियानी ह्यांची स्मृती साजरी करत आहे. आपल्या सर्व धर्मगुरूंच्या सणाचा दिवस. आपल्या सर्व धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना करूया की त्यांना देखील साधं जीवन, प्रार्थनामय जीवन आणि सेवाभावी जीवन जगण्याची कृपा मिळावी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.